अजित पवारांच्या विमान अपघाताच्या दुर्घटनेला 1 महिना पूर्ण. अपघातासंदर्भातील प्राथमिक तपास अहवाल आज समोर येण्याची दाट शक्यता. अजित पवारांसाठी रोहित पवारांची पुन्हा एकदा भावनिक पोस्ट. त्या काळ्या दिवशी दादांच्या नंबरवर फोन केला, पण दादांचा आवाज ऐकूच आला नाही. दादांना फोन केल्याचा स्क्रीनशॉट केला शेअर. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कथित घोटाळ्याप्रकरणी दिवंगत अजित पवारांना क्लीन चिट. मुंबई सत्र न्यायालयानं स्वीकारला ईओडब्ल्यूचा क्लोजर रिपोर्ट. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार आणि रोहित पवारांनाही क्लीन चिट. आयएएस अधिकारी एम देवेंद्र सिंग यांचं निलंबन. तालिकाध्यक्ष दिलीप लांडेंनी दिले होते आदेश. पंकजा मुंडेंच्या ब्रीफिंगसाठी न आल्यानं मोठी कारवाई. लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यावर अन्याय, मात्र तरीही योजना बंद करणार नाही. वनमंत्री गणेश नाईकांचं विधान परिषदेत वक्तव्य. भारतानं जगाला ग्रोथ इंजिन बनवलं. जगभरातील देश भारताशी ट्रेड डील करण्यासाठी पुढे येत आहेत. नेटवर्क 18 रायझिंग भारत समिटमध्ये पंतप्रधान मोदींचं विधान. काँग्रेसनं आपलं पाप लपवण्यासाठी महात्मा गांधींना पुढे केलं, तर चांगल्या कामाचं क्रेडिट घेण्यासाठी एकाच परिवाराला पुढे केलं. पंतप्रधान मोदींचा गांधी कुटुंबावर हल्लाबोल. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. महाराष्ट्र भाजपनं महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे. भाजपच्या नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारिणीची उद्या ही पहिली बैठक पार पडणार आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक पार पडणार असल्याची माहिती मिळते. प्रदेशाध्यक्ष नवनियुक्त पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तर प्रदेश मुख्यालयामध्ये सकाळी 8:30 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. कार्यकारिणीतील प्रत्येक सदस्याला काही ठराविक विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी यावेळी दिली जाणार आहे. तर पदाधिकाऱ्यांना दौरे करण्याच्याही सूचना दिल्या जाण्याची शक्यता आहे. पदाधिकारी निवडीनंतर कार्यकारिणीच्या कामकाजासह पक्षाची ध्येय, धोरणं आणि इतर बाबींवर चर्चा होणार आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार रूपांवर खरं तर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तुषार, महाराष्ट्र भाजपची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे, काय अपडेट? प्राजक्ता, आपण जर पाहिलं असेल तर परवाच्या दिवशीच भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांची नवी टीम जाहीर केली. या टीम मध्ये तरुणांना संधी देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळाली. आणि या संदर्भातच आता नव्या कार्यकारिणीची उद्या सकाळी भाजपच्या मुख्यालयामध्ये सकाळी 8:30 वाजता बैठक आहे. या बैठकीमध्ये कार्यकारिणीमध्ये ज्यांना संधी देण्यात आलेली आहेत त्या कार्यकारिणीतल्या सदस्यांना या पुढील काळामध्ये लोकसभा निवडणूक असेल तो विधानसभा निवडणूक असेल त्या सामोरं जात असताना कशा स्वरूपाची तयारी असावी, राज्यामध्ये सरकार असताना जनतेपर्यंत जनतेची कामं कशी करावीत या संदर्भातलं मार्गदर्शन देखील होणार आहे. प्रत्येक सदस्याला काही विधानसभा मतदारसंघ देखील आपल्याला दिले जाणार आहेत. त्या विभागांवरती ते आपल्याला प्रतिनिधी लक्ष ठेवताना पाहायला मिळणार आहेत. विशेषतः महामंत्री यांच्यावरती प्रमुख जबाबदारी असणार आहेत. त्यांच्यावरती पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल अशी विभागनिहाय जबाबदारी देताना पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे या नव्या कार्यकारिणीमध्ये तरुणांना देखील मोठी संधी देण्यात आलेली आहे. तरुणांच्या माध्यमातून भाजपासोबत मोठ्या प्रमाणावरती तरुण वर्ग जोडला जावा ही त्यामागची भूमिका आहे. त्यामुळे आता भाजपाची जी नवी कार्यकारिणी आहे त्याला उद्या भाजपाचे प्रदेश अध्यक्ष नेमके कसं मार्गदर्शन करतात याकडे सर्व राज्याचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय. बरं तुषार, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. राज्यसभा निवडणुकीसाठी महायुतीची सावध भूमिका पाहायला मिळते. महायुती राज्यसभेच्या 7 पैकी 6 जागा लढवणार आहे. मात्र महाविकास आघाडीकडून जर 2 उमेदवार दिले गेले तर महायुती देखील 7 उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे. जर महाविकास आघाडीनं एकच उमेदवार दिला तर मात्र महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्ह आहेत. महाविकास आघाडीच्या भूमिकेकडे महायुतीतील पक्षाच्या नेतृत्वाचं आता लक्ष लागलंय. सूत्रांकडून ही माहिती मिळते. अजित पवार यांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी अजित पवारांसाठी एक भावनिक ट्विट केलंय. घडलेलं सर्व एक वाईट स्वप्न वाटतं असं रोहित पवार म्हटलेत. म्हणून त्या काळ्या दिवशी दादांच्या नंबरवर फोन केला. 28 तारखेला दादांना फोन केल्याचा स्क्रीनशॉट रोहित पवार यांनी शेअर केलेला आहे.
रोहित पवार यांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय आपण ते पाहूया. जे घडलंय ते झोपेत पडलेलं एक वाईट स्वप्न होतं असं अजूनही वाटतं आणि म्हणूनच त्या काळ्या दिवशी अजितदादांच्या या नंबरवर कॉल केला, पण कॉलही उचलला गेला नाही आणि नेहमीचा तो भारदस्त आवाजही ऐकू आला नाही. खूप वेदनादायी असं भावनिक पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे. खासदार सुप्रिया सुळेने एक्सवर अजित पवारांसोबतचा एक फोटो शेअर करत भावनिक पोस्ट केली आहे. दादा तुम्ही कायम स्मरणात राहाल असं सुप्रिया सुळे यांनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. त्यांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय आता ते देखील पाहूयात. आपले अजितदादा सोबत नाहीत हे पचवणं अजूनही कठीण जातंय. अजितदादांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. दादा तुम्ही कायम स्मरणात राहाल. तुमच्यासोबतच्या प्रसन्न क्षणांच्या आठवणी आयुष्यभर कायम सोबत राहतील असं सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या दुर्घटनेला आज 1 महिना पूर्ण होतोय. गेल्या महिन्यात 28 जानेवारीला अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. दरम्यान अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला की अजितदादांचा घात केला असा सवाल उपस्थित करण्यात येतोय. अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज 1 महिना पूर्ण होत असतानाच या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा प्राथमिक तपास अहवाल आज संध्याकाळी प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या महिनाभरापासून संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या या प्रकरणाचा तपास तांत्रिक आणि गुन्हेगारी अशा दोन्ही बाजूंनी सुरू आहे. तसंच विमानाचा ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याचं आता स्पष्ट झालंय. त्यातील पायलटचं शेवटचं संभाषण आणि तांत्रिक डेटा अहवालाचा मुख्य आधार असेल. त्यामुळे या गोष्टी अहवालातून समोर येण्याची शक्यता आहे. पुढची बातमी पाहूयात. अजित पवार यांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण झालाय आणि याच पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलंय. FIR साठी सुनेत्रा पवारांनी फडणवीसांवर दबाव आणावा असं संजय राऊत यांनी म्हटलंय. FIR घ्यावा म्हणून सुनेत्रा पवारांनी दबाव आणला पाहिजे. सुनेत्रा पवारांनी 40 आमदारांसह सरकारवर दबाव आणला पाहिजे. पार्थ पवारांनी याविषयी बोललं पाहिजे असं संजय राऊत म्हटले. पार्थ पवार याच्यावरती बोलायला पाहिजे. ज्याने आपला पती गमावलेला आहे त्या सुनेत्रा पवारांनी ह्याच्यावरती बोलायला पाहिजे. मी असं म्हटलं होतं सरकारमध्ये त्या डेप्युटी CM आहे. FIR घेत नाही म्हणजे काय? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पतीच्या संशयास्पद मृत्यूचा विषय काय म्हणतोय मी? पवार कुटुंबातला कर्ता पुरुष तर आहेच अजित पवार, पण सुनेत्रा पवार ज्यांनी शपथ घेतली मुख्यमंत्री पदाची अजित पवारांच्या जागी, त्यांच्या पतीच्या संशयास्पद मृत्यूचा ही घटना आहे. त्याच्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांवर 40 आमदारांसह दबाव आणला पाहिजे गृहमंत्र्यावरती. FIR घ्या.